मालक मास्टर द्या चपाती दे मला. काय रे लक्ष कुठे आहे तुझं? चपाती मागतीये ना मी. हो चपाती. आणि हे काय आम्हाला चपात्या नाही आहेत? अरे एक तर ती भानू नाही जागेवर. हा कोण करणार स्वयंपाक? अगो बाई काय करायचंय तुला एवढ्या? आणि एक दिवस तू नाही काही खाल्लं तर काय मरणार आहेस का? काहीतरी बघ बघ तुझ्या देहाचा आकार बघ किती जाडा होत चाललाय. पोट बघ किती सुटले. आली का भानू? नाही आली तिचीच वाट बघतोय काय कळत नाही कुठे म्हणू दे गती. त्या चिटकिणीच्या मागे लागून ना दमली आहेस तू. चल काहीतरी खाऊन घे. चल. असं काय म्हणता आपल्या कुटुंबाचा भाग आहे ती काळजी वाटणारच ना तिची. झालंय काय सगळ्यांना? सगळ्यांनाच भानूचा पुळका येतोय. ते समीर भाऊजी पण काहीतरी वेड्यासारखं बोलत होते. नाही त्यांचं एक ठीक आहे. तुला काय झालंय मोन्या? मला झालं काय काळजी वाटली बाकी काय नाही. ए काळजीच्या अगं ती नाही तर ह्याला चुकल्यासारखं झालंय. ए चल कामाला चल. हो मी निघतो मी. जा 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 तू आवर जा आवर. हा मी आंघोळ करून घेते. जा लवकर. हो हो जातो. कुठे गेले असतील? सकाळपासून त्यांचा काही पत्ता नाही. काल मी त्यांना बघायला थांबायला हवं होतं. कुठे गेले असतील काय अजून आल्या पण नाहीयेत. तुम्ही इथे आहात ना? हे बघा तुम्ही रागावला असाल ना माझ्यावर तर मला बोला. मला सवय आहे बोलणी ऐकण्याची. पण असं रुसून नका बसू. असं रुसून कोणी बसलं ना तर मला मनवता पण येत नाही. खूप प्रॉब्लेम होईल. काय सांगू तुम्हाला मला खूप त्रास होतोय हो. तुम्ही प्लीज असं नका करू. तुम्ही बोला माझ्याशी. तुम्ही हवं तर बोला. काय काय अरे काय सकाळी सकाळी रोपट्यांशी बोलतोय? बोलत काय झाड नाही काय नाही. काय गप्पा रंगला सांग ना. काय गप्पा नाही रे. अरे आवर ना तू काय असं गप्पा मारत बसलाय? जा ना आवर ना. अरे मी नाही गप्पा मारत आहे. यो मोन्या मारतोय झाडांची. झाडांची? अरे वा तुमचं काही असतं दादा. हे काय मी काय म्हणतो भानू सकाळपासून आल्या नाहीत ना तुमच्याकडे? नाही ना तोच तर प्रॉब्लेम झालाय. एवढी तिला चांगलं बघतेस मी तिला. हा नाही ते बघायचं. अरे राहुल हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. तुझ्या लक्षात राहिलं? हो ह्याच्या लक्षात राहिलं. चांगलंय. त्याच्यासाठी सुट्टी घेतली आज. हो आज आम्हाला चिक्कर काम आहेत. तुझं चालू दे. इथं गुच्छ साधत राहा. चल मी आवरून घेतो. हो चला. अरे हो बरोबर आहे पण आता नंबर तर मिळाला पाहिजे. त्या पॅम्पलेटची पूर्ण वाट लागली आहे. अरे नाही पूर्ण बाद झालंय ते पॅम्पलेट. ठीक आहे बघतो मी. ठेव. ते यातला नंबर कसा घेऊ मी? सम्या काकांनी ना पूर्ण वाट लावून टाकली सगळी. काय रे मोहन काय करतोय? हा नाही त्या भानू कुठे दिसत नाहीत ना. त्या बघतोय कुठे गेल्यात. त्या शोधतोय त्यांना. अजून नाही आली ती? नाही ना. नक्कीच काहीतरी झालं असणार. असं नको रे बोलूस. अरे मुद्दाम नाही बोलत आहे मी. अरे काल पाहिलं ना मी तिला. कुठे पाहिला? रात्री इथे बसली होती. अरे खूप टेन्शन मध्ये होती रे. मी तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला. काही उपयोगच झाला नाही. काहीच सांगितलं नाही. त्यावरून मला वाटतंय सॉलिड काहीतरी बिनसलंय. मी तिला विचारणार होतो. अरे पण तेवढ्यात मावशीचा फोन आला आणि बोलत बाजूला गेलो तर ही कुठे गेली काय माहित. हो ना
तुला माहितीये का रे काय झालंय? नाही ते माझं आणि त्यांचं भांडण झालं. भांडलास तू? हो. भानुशी भांडलास? अरे तुझी बायको आणि सासू का कमी बोलतात का तिला? नाही नाही, हे बघ तू समजतोस तसं नाहीये रे. मग कसं आहे सांग ना. अरे बोल पटापट. हा नाही ते काय झालं, त्या जादू करतात ना त्याच्यावर मी त्यांना जरा बोललो. जादू? अच्छा अच्छा ती जादू. अरे मग त्यात चिडण्यासारखं काय होतं? किती छान जादू केली त्यांनी. उलट तुला कौतुक वाटायला पाहिजे माहितीये? पण त्यामुळे राहुल आणि अंजलीचं भांडण झालं ना. किती प्रेम करतात ते एकमेकांवर. ते जादूमुळे त्यांच्यात भांडण झालं म्हणून मी चिडलो. तू मानुष्य भांडायला नाही पाहिजे. दादा अहो तुम्ही अजून इथं? बरं आम्ही निघतोय. अरे राहुल कुठे चाललाय? आज बर्थडे आहे ना. वहिनी हॅपी बर्थडे. त्याला अध्यक्ष कोणी केलाय? अरे माझा बर्थडे आज माझा. अरे हॅपी बर्थडे. थँक्यू. तेच बायकोला घेऊन जरा चाललो जेवायला, हा? बरं ऐक, आपली पार्टी नंतर करू. आधी होम मिनिस्टरला खुश करतो. येस. चला हा, चल. येऊ का मोहन? चल येतो. बाय दादा. मजा करा. तुम्हाला अरे त्यांच्यामुळे तू भानूवर चिडलास? बघितलंस ना काल रात्री भांडले आणि आता पुन्हा एकत्र झाले. हे गेली ना ही काय हो? हो भानू सापडली का? नाही भानू ते शोधतोय, नाही दिसली इथे कुठे. कुठे गेली ही ना कुणाच ठाऊक. समीर भाऊजी झाड फेकून दिलत का? हो हो फेकून दिलं. हा नशीब. कसलं झाड कसलं? अरे एक ॲलर्जीचं झाड होतं रे. हे इथे वहिनींनी इथे टाकून दिलं होतं. अरे झाड फेकते माणसाला नाही फेकत आहे. अगं पण काय तू पण कशाला ना? कशाला फेकतेस तू? अरे बापरे, म्हणजे त्या भानूच असणार. कुठे गेल्या त्या? अरे मोहन काय करतोय? अरे ते हे तू झाड टाकलंस कुठे? अरे ते ॲलर्जी वाला झाड होतं ना, प्लास्टिकच्या पिशवीत भरलं आणि फेकून दिलं कुठे? कचऱ्यात. हे कुठे टाकलं सांग ना नक्की. अरे नाही आठवत आहे. हो पण काय हो काय तुम्ही अजून इथेच? जातोय. अहो जा लवकर, तुमची नोकरी आहे, भाऊजींसारखा बिझनेस नाहीये. हो जातो जातो. तू झाड कुठे फेकलंय सांग ना. अरे तू जा नाही तर वहिनी परत बाहेर आल्या ना तर आरडाओरडा करते. हो जातो. जातो. सम्या काम अरे आहे. काय म्हणतो? मोन्याचं काय आता? ए मोहन काका मला क्लासला सोड ना तिकडे. बस बस बस. हा चल. ए काका थांबव जरा थांबव. काय रे थांबव. आला क्लास आला तुझा? नाही अरे क्लास 2 मिनिटावर आहे, मी इथे कचरा टाकतो आला. ए मला अरे ते काय आहे ते? अरे ते ॲलर्जीचं झाड आहे. समीर काकाला कालपासून शिंका येतात त्याच्यामुळे. नाही ऐक तू टाकू नको. ते माझ्याकडे दे, मी टाकतो नंतर. अरे पण कशाला, मी टाकतो ना अरे आता. पण कशाला टाकतो? मी दे ना, अरे माझ्याकडे दे. तू काय करणार आहेस? मी टाकतो ना, थांब ना. अरे नको पण मी टाक. अरे नको काय नको, तुला पण ॲलर्जी होईल. अरे नाही मला त्रास नाही होणार. ऐक माझं तू. माझ्याकडे दे. ऐक माझं ऐक. टाकतो. ऐक ना, चल. ऐक ऐक. हॅलो
थांबा थांबा 2 मिनिटं 2च मिनिटं थांबा तुम्ही हा थांबा थांबा हा भानू थांबा मी तुम्हाला बाहेर काढतो. मोहन दादा अहो देवासारखे भेटला तो. हो तू ते काय करतेस अंजली? अहो माझी चप्पल तुटलीये, राहुल शिवायला गेलाय, ते त्याचीच वाट बघते. हो पण तुम्ही इथं काय करताय? नाही मी त्या मन्याला क्लासला सोडायला आलो होतो ना. हा तर ही पिशवी ते एलर्जीचं झाड आहे ना दादा. दादा ते आधी बाजूला करा, मला त्रास होतो. ते बाजूला करा, बाजूला करते. हो ठेवतो जरा जरा थांबा हा. हो ठेवलं बरं मी ऑफिसला निघतो आता. मला दादा थांबा ना. अहो राहुल येईपर्यंत जरा थांबा. ऑफिसला जायला उशीर होतोय. बाकी काय नाही. दादा काय माझ्या एकटीला असं रस्त्यावर परत दिसतं का ते काय? हो ते झालं ठीक आहे मी थांबतो. मला वाटलेलं तुम्ही तुमच्या एकुलत्या एक बहिणीसाठी नक्की थांबणार बघा. हो थांबे थोडं 2 मिनिटं थांबायला लागतंय भानू. जरा थांबा. भानू हा काय? तुम्हाला भानूची काळजी वाटते ना? हा, काय? नाही अजून नाही आली का ती? नाही दादा नेमकी माझी चप्पल तुटलीये बघा, नाही तर मी तिला बरोबर शोधलं असतं. हो खरंय. ते राहुलला किती वेळ लागेल अजून? अहो नाही अजून काही कल्पना नाही कुठं गेलाय तो. बर फोन करून विचार ना. फोन अय्या हो बरोबर आहे. लागला. बोल काय बॅलन्स नाहीये का? मी देतो नाही, मला. नाही, आला. घे ना घे बोल. आमची कोड लँग्वेज आहे. काय कोड लँग्वेज? आम्ही गावी जातो ना तेव्हा आम्हाला बोलायलाच मिळत नाही. 7 माणसं एकत्र राहतात, त्या छोट्या छोट्या खोल्या. मग असं मिस कॉल देऊन आम्ही बोलत असतो. अरे वा. हो. काय म्हणाला काय राहुल? 2 बेल झाल्या म्हणजे 2 मिनिटात येईल बघा. 2 मिनिटात? बर हा 2 मिनिटात येईल. 2च मिनिटं. 2 मिनिटांनी हा? 2 मिनिटांनी. बर 2 मिनिटं. वैताग आलाय का या कामांचा? की भानू पण ना, तिला पण आजच जायचं होतं का बाहेर? बघ ना भाण्याचा बैल झालोत नुसत्या. ती शांतापट न सांगता निघून गेली अचानक. नाही तर काय, तिने तरी सांगून जायचं ना येऊ दे आता. नाही तिचा पगार कट केला ना तर बघ. बरोबर आहे. पण भानू असती ना तर तिने सगळी कामं पटापट केली असती. हो ग, भानू असली की एकही कामाला हात लावायला लागत नाही बघ. हो सगळी कामं कशी पटापटा करते आणि ते पण एकदम व्यवस्थित. पण बघ ना आता आपली ही अवस्था झाली आहे. शोभाताई आणि मावशींचं काय झालं असेल ना? तूच विचार. आई पाणी भरायचं नाही, ये कळशी घेऊन. हे थांब जरा. या शोभाताई आता तुम्ही आलात पाणी भरायला? नाही तू येणार आहेस माझ्या घरी? अहो, तसं नाही, म्हणजे नॉर्मली तुम्ही कधी येत नाही ना पाणी भरायला. मग आज अशा खाली कशा अचानक? अगं भानू नाहीये ना आणि हे सुद्धा गेलेत ऑफिसला. मग माझ्या लक्षात आलं घरामध्ये एक थेंब सुद्धा नाहीये पाण्याचा. घशाला कोरड पडली तर मग जीव जायच्या आधी आले पाणी भरायला. ती भानू पण ना ती असली ना की सगळं व्यवस्थित करते. काय नाही हा, काही नाही हा. सगळ्या कामात ना गडबड गडबड असायची सगळी. तू आणि मास्टर नंतर सांभाळून घेत होता म्हणून चालायचं. असं कसं मावशी? 2 दिवस आमच्याकडे पण आली होती ती कामाला, तेव्हा आम्ही बघितलंय सगळं काम अगदी टिपटॉप. हो बरोबर आहे. बरोबर आहे. माझ्या घरात येऊन बघायला पाहिजे होतं कसली कामं करते ती. कामं राहिली बाजूलाच, गायबच जास्त. नुसती भोवऱ्यासारखी इकडून तिकडून आपली. त्यापेक्षा ती शांता परवडली. शांता. हा शांता कसली परवडते? कामापेक्षा धमक्यात जास्त. नाही तर काय. ती भानू तिला वरचढ झाली ना म्हणून यांना खटकते, बाकी काय नाही. बरोबर आहे. मला तर वाटतं ना ह्यांनीच पळवून लावली असेल तिला. हो ना, काय तर बोल नकोस हा. नाही बरोबर बोलते ती लता. बरोबर बोलतेस तू. हिनेच पळवलं असणार, नाहीतरी तुझ्या डोळ्यात खूपच होती भानू. अगं शोभे, हे असलं पाप मी कशाला डोक्यावर ठेवू? हा तुझा माझ्यावर विश्वास नाही? नाही
मी बघितले ना तिला वाईट साईड बोलताना. आम्ही पण पाहिलंय. हो ना. मला तर असं वाटतं ना हिनेच तिला पळवून लावलं. कुठे गेली असेल बिचारी कोणाच ठाऊक. जाऊ दे, गेली तर तिला गरज असते ना तर येईल परत. दर माझं पाणी भर, दर. तुला गरज आहे ना मग तुझं पाणी तू भर, नाही तर बोलव तुझ्या लाडक्या शांतीला. मी चालले. अगं पाणी. हे देवा, त्या भानुमतीमुळे आज माझी लेक मला आपलं तुपलं करायला लागली. एकदम परका करून टाकलं तिने मला. आता तिच्यामुळे मला पाणी भरायचं सगळं काम करावं लागणार. येऊ दे ही घरी ना, तिला अशी सुत्तासारखी सरळ करीन ना तर नावाची लीलावती नाही मी. असं नको काम कर. किती वेळ लागेल अजून राहुलला? मिस कॉल आला म्हणजे येईल तू, येईल. साधारण किती वेळ ऑफिसला जायला उशीर होतोय? दादा येईल ना तो. बर येईल. बर. अंजू अंजू आला. धर घाल चप्पल घाल. अरे काय राहुल, कुठं होतो तू? सॉरी मला माहिती आहे थोडा लेट झालाय. तुला खडी बिडी लागली नाही ना? नाही नाही, हा बरं, तू काही खाल्लंयस का? हे कच्च्याने खाते ना. हा निश्चित मी काय राहुल, मी काय म्हणतो, मी निघू ऑफिसला जायचं, उशीर होतोय. तू काय करतो इथं? अरे तू नव्हता तर दादाच तर होते माझ्या सोबतीला. हा काय? बरं थँक्यू हा मी काय म्हणतो, तो नक्की लागली नाही ना खडी बिडी? नाही हा. नाही, तू एवढं लांबून आला म्हणजे. काय झालं, ते पहिलं दुकान होतं ना ते बंद होतं म्हणून मग पुढे गेलो होतो. जरा आत होतं, जरा पायपीट झाली. राहुल बाई तू पाणी पाहिजे का? हा दे ना जरा थांबे, पाणी देतो तुला. मी काय म्हणतो, मी ऑफिसला जाऊ का? मला उशीर होतोय जरा. थांब ना मोने, एवढं काय? कुठं लांब म्हणजे खूप लांब होतं. आत होतं का जरा? जरा झाले जरा पायपीट, बाकी काय नाही. दुखते का पाय तुझं? नाही काय नाही. तुला भूक लागली असेल ना, आपण जाऊन खाऊ काहीतरी. थोडी लागली पण हे चणे पण खाते. हा का ना राहुल? मी ऑफिस. ठीक आहे दादा, ते पण ते जाताना तो कचरा टाका, ते एलर्जीचं झाड फेकून द्या. हा ए मोने, काय तो कचरा तू टाकला इथं? अरे काय मोने, एवढं साधं कळत नाही? कचरा टाकायचं नसतं रस्त्यात ते. काय काय फायदा नाही यात. जाऊ दे, बड्डे. हा चल आपण निघू. माझा बर्थडे आहे ना, उगाच तोच पहिलं पाहिलं. चल जाऊ आपण. हा येतो. दादा थँक्यू. आणि ते डब्यात टाक. हॅलो. म्हात्रे अहो, किती वेळ फोन उचलायला? कुठे आहात तुम्ही? अहो मम्मी, जरा कामात अडकलोय. मी येतोय ऑफिसलाच येतोय. म्हात्रे, आत्ताच्या आत्ता तुम्हाला मॅडमने बुटीक मध्ये बोलवलंय. हो पण मी आत्ताच्या आत्ता नाही येऊ शकत आहे. हो म्हात्रे अहो, तुम्ही आत्ताच्या आत्ता नाही आलात ना तर तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागेल. अहो काय आहे माहिती का, आत्ता माझ्या एका जवळच्या माणसाला माझ्या मदतीची फार गरज आहे. हो त्याने मी असं एकटं सोडून नाही आत्ता बुटीकला येऊ शकत आहे. म्हात्रे अहो, ऑफिस मध्ये एक मॉडेल आली आहे. तिला तुमच्याकडून एक ड्रेस डिझाईन करून घ्यायचा आहे, म्हणून मॅडमने तुम्हाला यायला सांगितलंय. नाही बरोबर आहे, पण मी आत्ता नाही येऊ शकत आहे. त्यांना थोडा वेळ थांबायची रिक्वेस्ट करा ना. माझं काम आटपलं, मी लगेच येतो. हा हॅलो हॅलो म्हात्रे, मॅडमला काय सांगू? अहो तुम्ही या ना आता. का असं करून तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय? अहो मी तुमच्यावर जादू करता म्हणून नाही चिडलो. त्या जादूची या लोकांना सवय नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगत होतो. माझं चुकलं, पण या ना प्लीज. ठीक आहे, तुम्ही हवं तेव्हा या. मी तुमची वाट पाहत इथेच बसतो.